नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शेतकरी जीवन मी वर्षा. तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर दादा आणि ताई बघा, आमच्या शेतामध्ये आज मळ यंत्रातून सोयाबीन काढणं चालू होती. लोक दिवाळीची शॉपिंग करतात आणि आम्ही शेतकरी बघा दिवाळीचं पण शेतात काम करतोय. दिवाळी अवघी 2च दिवसावर राहिली तरी पण आमच्या शेतातले कामं संपले नाही आहे. अजून पण शेतातले कामं चालूच आहे. दिवाळीची शॉपिंग करायला सुद्धा टाइम नाही भेटला आम्हाला. तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी सर्वांना. तर बघा, आहो आणि आई इकडं सोयाबीन तयार होत होती ना, तर गोण्या लावत होते. आणि तसंच सोयाबीनमध्ये कचरा पण येत होता ना थोडा थोडा, तर तो कचरा पण साफ करत होते ते. तर दादा आणि ताई, हे मळयंत्र आहे ना, हे आमच्याच गावातलं आहे. तर बघा, अशा प्रकारे आम्ही सर्व सोयाबीन. तुमच्या इकडचे पण झाले का सोयाबीन काढून मळयंत्रातून? नक्की सांगा प्लीज. आमचं पिल्लू खूपच काम करत होता. तो शांत बसतच नव्हता. खूपच काम केलं त्याने काल शेतामध्ये. त्या शेतामध्ये पण भरपूर काम केलं त्याने. दीदी म्हणत होती, मम्मी तू उभी राह नीट, मी तुझा फोटो काढते, म्हणून मी उभी राहिली होती तिथं. हे बघा, अशा प्रकारे आमची सोयाबीन झालेली होती. पण पावसामुळे खूपच बारीक बियाणं झालं होतं, असं जाडमध्ये नव्हतं चांगलं. तर बघा, पिल्लू कसा मध्ये मध्ये करत होता आमचा. खूपच काम करत होता तो काल. खूप काम केलं त्यांनी. तो व्हाईट शर्टावाला त्यांच्या मामाचा मुलगा होता. रिकामच डोकं लावत होता, काही पण मजा करत होता. हे बघा, अशा प्रकारे आम्ही गोण्या भरून घेतल्या होत्या. बियाणं आमचं पाण्यामुळं खूपच खराब झालं होतं. आमच्या आई आणि आहो गोण्या अलीकडे घेत होते. तर बघा, आता आमचा पिल्लू कसा टोपले टोपले भरून सोयाबीन आणून गोण्यामध्ये टाकत आहे. त्याला असं शांत बसावंच वाटत नाही. खूपच काम करतो तो. काल लय मध्ये मध्ये करत होता. तर दादा आणि ताई, आपला व्हिडिओ एका दिवसाने लेट आला त्याबद्दल खरंच सॉरी. काल टाईमच भेटला नाही ना एडिटिंग करायला त्याला, त्यामुळे काल नाही टाकू शकले मी. तर बघा, कसं टोपलं भरू आणून देत होता सोयाबीन. तो असं शांत बसतच नाही. खूपच काम करतोय शेतामध्ये. नंतर आम्हाला एवढी सोयाबीन काढणं झाल्यावर ते भूस पाडायला, ते भूस पण उचललं नव्हतं दादा आणि ताई. नंतर सोयाबीन काढून झाल्यावर आम्ही ते भूस पण उचलून घेतलं काल. बघा, किती काड्या आणि शेंगा येऊ लागल्या त्या सोयाबीनमध्ये. कचरा खूपच येत होता ना सोयाबीनमध्ये. तिच्यामध्ये शेंगा आणि काड्या येत होत्या. परत माती पण आली काही. आमच्या आई तर तिथंच साफ करीत होत्या काही. त्यांना पण खूप काम करायची सवय आहे दादा. लय काम करतात त्या शेतातलं. कामाची सवय आहे ना, त्यामुळे त्यांना करमतच नाही काम नाही केल्याशिवाय.
मी त्या गोण्यामध्ये अशा काड्या आलेल्या होत्या ना, तर मी त्या काड्या काढून टाकत होते आणि तसंच माती पण आलेली काढून टाकत होते. हे ते बघा शेंगा आणि काड्या असा कचरा आला होता त्याच्यामध्ये, तो कचरा काढून टाकत होते मी. आई बोलत होत्या पिल्लूला, त्यांनी रुमाल बांधलेला होता ना डोक्याला, त्या म्हणे त्या मशनीजवळ जाऊ नको, जास्त जवळ गेल्याने मशीन ओढून घेते म्हणे. परत रुमाल पण बांधलेला आहे त्यामुळे मशीन ओढून घेईन, त्याला लांब होय म्हणत होत्या. तर तरी पण तो ऐकतच नव्हता. थोडाच वेळ थांबला आणि परत गेला मध्ये मध्ये करायला तिकडं. तर दीदी म्हणत होती मम्मी हाय कर, म्हणून मी हाय करत होते. तर बघा अशा प्रकारे गोण्या भरणं चालू होते आमच्या. पिल्लू लावायला सुद्धा पळत होता, मध्ये मध्ये करत होता ना, त्यामुळे आई त्याला ओरडत होत्या. तो ऐकतच नव्हता, खूपच मध्ये मध्ये करत होता. तर सोयाबीनचा कचरा एवढा उडतो ना दादा आणि ताई, खूपच त्या कचऱ्यामुळे एवढी खाज येत होती अंगाला, लय खाज येत होती. मला तर जास्तच खाज येत होती अंगाला. नंतर भूस भरलं होतं ना मी, त्या भूस भरल्यामुळे जास्तच अंगावर पडला कचरा. परत लय खाज येऊ लागली होती नंतर. मग तुमच्या पण इकडं सोयाबीनचे खळे झाले का नाही नक्की सांगत जा प्लीज. दादा आणि ताई, तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडतो का नाही ते पण मला नक्की सांगत जा. आमच्या दीदीपेक्षा आमचा भैयाच खूप काम करतोय. दीदीला जास्त काम करायची सवय नाही ना, त्यामुळे ती नाही करत. त्याच्यापेक्षा मोठी आहे पण मग तिला जास्त अशी सवय नाही ना जास्त, त्यामुळे तिला काम नाही करता येत. तिनंच मोबाईल पकडत हातामध्ये आणि ती शूट करत होती. ती म्हणे मम्मी मी शूट करते म्हणे. चार एकरमध्ये फक्त 20च गोण्या सोयाबीन झाली दादा आम्हाला. परत दुसऱ्या पण शेतामध्ये काही काढली ना सोयाबीन, तर तिकडं बरी झाली थोडी, पण इकडं खूपच कमी झाली. 4 एकरमध्ये 20च गोण्या झाल्या. जास्त व्हायला पाहिजे होत्या, पण काय करणार, ह्या वर्षी पाऊसच खूप होता ना, तर पावसामुळे सोयाबीन खूपच कमी झाली. कचरा उडत होता ना, त्यामुळे अलीकडे आले होते. आणि दीदी हसत होती त्यांना, त्याच्यामुळं मला पण म्हणत होती मम्मी हाय कर, पण मला पण हसायला आलं होतं थोडं. खूपच कचरा आतमध्ये पण गोण्यामध्ये दबलेला होता. सर्व काड्या आणि शेंगाच झाल्या होत्या. तर बघा अशा प्रकारे आम्ही सोयाबीन काढून घेतली दादा आणि ताई. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा. आणि दिवाळीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय श्रीराम.